को पावर्ड बाय टेक्नो। सर्व बांधवांना आमचा पाठिंबा आहे। मग आर्थिक, मानसिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारची ताकद आम्ही तुमच्या मागे उभे करू। एवढीच मी या आंदोलकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका माझ्या वतीने आणि सांगली जिल्ह्यातील त्यानंतर कॉलेजमधील विद्यार्थी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। त्यापैकीचे विद्यार्थी पूनम गाडेकर बांधवांना आमचा पाठिंबा आहे। मग आर्थिक, मानसिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारची ताकद आम्ही तुमच्या मागे उभे करू। एवढीच मी या आंदोलकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका माझ्या वतीने आणि सांगली जिल्ह्यातील आज पंढरपूरमध्ये राज्यातील धनगर समाजाच्या तरुण मंडळींनी धनगर समाजाचं एसटीमध्ये रूपांतरित करावं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो होतो किंवा आहे आता। तर या मागणीला राज्य सरकारनं लवकरच मान्यता द्यावी, कारण एसटीमध्ये धनगर समाज त्यांची मागणी योग्य आहे आणि 3.5% जे आता त्यांच्या समाजाचं इकडच्या बाजूचं हे आरक्षण आहे हे एसटीत गेल्यामुळे 3.5% हे रिकामं राहतं आहे। त्यामुळे इतर ज्या बाबी आहेत राज्यामधल्या तेही राज्य सरकारला सोयीचं होईल। तर या मागणीला राज्य सरकारनं तातडीनं गांभीर्याने विचार करून ही मागणी मान्य करावी अशी मागणी दिली आहे। सरकारचं काल शिष्टमंडळ आलं होतं, 5 मिनिटं थांबले, त्यामुळे सगळे आंदोलनकर्ते नाराज झाले होते, लगेच निघून गेले होते। कसं वाटतं? आता दोन्ही मंत्री काल येऊन गेले असं मला समजलं, तर ते 5 मिनिटं थांबले असतील, किती वेळ थांबले मला माहीत नाही। पण माझी राज्य सरकारला मी आता विनंती करणार आहे की ज्येष्ठ नेत्यांनी 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कुणीतरी जबाबदार व्यक्तीने पण इथं या ठिकाणी यायला पाहिजे आणि ह्या एसटीमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातले फार मोठे मराठा समाजाचा, ओबीसी समाजाचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं संपणार आहे। त्यामुळं या मागणीचा सरकारनं विचार करावा आणि मी आता तिन्ही नेत्यांना, शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब, दादांना त्यांनाही सांगणार की कोणीतरी जबाबदार व्यक्तीने इथे येऊन या ठिकाणी या मागणीला गांभीर्यानं विचार करावा। उपोषणकर्त्यांची मागणी की आजच्या बैठकीमध्ये आम्हाला अंमलबजावणीचं पत्र मिळालं पाहिजे, तरच आम्ही उपोषण सोडणार। तर ते मिळू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? आता मी एक कार्यकर्ता आहे, माझं मत मी पाठिंबा द्यायला आलेलो आहे आणि राज्य सरकारनं हे करावं, द्यावं। याच्यामुळे अनेक प्रश्न मी मागे सांगितलं, 3.5% आता हे आरक्षणं त्यांनी एस टीमध्ये मागितलेलं आहे। धनगर समाज एस टीमध्ये गेल्यानंतर ही 3.5% ती आज जे आहेत ते रिकामं होणार आहे। त्यामुळे इतर समाजाचा, समजा मराठा समाजाचा वाद आहे, तोही संपायला या निमित्तानं मदत होणार आहे। त्यामुळे राज्य सरकारनं गंभीर दखल घेऊन हे मान्य करावं असं मला वाटतं। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।